खरं तर अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी काही शुभसंकेत दिलेले आहे। अर्थातच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील असं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। अर्थात आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसतील तर शिंदेंचं काय होणार, अजितदादा कोणत्या अपेक्षेने गेले होते वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न उभे राहतीलच। परंतु याहून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतोय की मराठा समाजाचा इतका मोठा रोष फडणवीसांमुळे भाजपला भोगावा लागतोय। मराठा समाज हा सगळ्यात मोठा समाज महाराष्ट्रातला आहे, त्यांना फडणवीस नको आहे असं चित्र महाराष्ट्रात असताना भाजप मराठ्यांना डावलून फडणवीसांना बळ का देतंय, हा सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। नेमकं भाजप असं का करतंय ते आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी। तर मित्रांनो, अमित शहा यांनी कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सूचित केलेलं आहे। अगदी स्पष्ट उघड उघड ते काही बोललेले नाहीयेत। अर्थात त्यानंतर भाजपने सारवासारव देखील केलेली आहे, सगळे मिळून बसून ठरवू वगैरे वगैरे वगैरे। अर्थात अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा किती असू द्या, पण संख्याबळ ते त्यांच्याकडे नसणारच आहे हे स्पष्ट असल्यामुळे अजितदादा या स्पर्धेतून बाद आहे, याबद्दल काही वाद नाही। मग स्पर्धा नेमकी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असणार आहे जर महायुतीचं सरकार आलं तर। मग लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला मोठा फटका महाराष्ट्रात बसला, त्याचं कारण देवेंद्र फडणवीस आहे हे महाराष्ट्राला वाटतं। भाजपचं जे काही नुकसान महाराष्ट्रामध्ये झालं ते देवेंद्र फडणवीसांची जी काही रणनीती होती त्यामुळे झालं। अर्थात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या। मागील 10 वर्षामध्ये ओबीसी नेतृत्व संपवणे, मग त्याच्यामध्ये खडसे असतील, पंकजा मुंडे असतील, त्यानंतर विनोद तावडेसारख्या माणसाला इथून हलवणे हे एक प्रकार असेल, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष पसरवणे, त्यानंतर मराठा समाजाला विनाकारण अंगावरती घेणे गरज नसताना, या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांबद्दल एक रोष आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप विरुद्धचा रोष महाराष्ट्रामध्ये आहे। आणि ते आम्ही म्हणत नाहीये, त्याची झलक आपल्याला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दिसली आहे। तरी सुद्धा भाजप बळ देतंय, त्याची काही कारणं आहेत ते आपल्याला नीट समजून घ्यायचे। खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपला स्वबळावरती सत्ता हवी होती। भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाला महाराष्ट्र एकट्या हातामध्ये हवा होता आणि त्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वाकडून ज्या ज्या सूचना आल्या त्या फडणवीसांनी पाळल्या हे यावरून स्पष्ट होतं। आणि त्यामुळे भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व फडणवीसांना पाठीशी घालतंय आणि बळ देतंय। अर्थात देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मनाने केलेल्या नाहीत हे सत्य आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय नेतृत्व हे त्यांना पाठीशी घालतंय आणि बळ देतंय। आता भाजपला स्वबळावरती महाराष्ट्राची सत्ता हवी होती आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न झाला। मग त्याच्यामध्ये ओबीसी नेतृत्व संपवणे असेल, पक्षफोडी असेल, भ्रष्टाचारांना सोबत घेणं असेल, या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय नेतृत्वाच्या परवानगीशिवाय घडलेल्या नव्हत्या। स्वबळ हवं होतं, एकट्या भाजपच्या हातात सत्ता हवी होती, म्हणून भ्रष्टाचारी असणारे बडे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे गळाला लावले। त्याच्यानंतर भाजपची स्वबळावरती सत्ता येण्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू होता शिवसेना, कारण भाजप ही हिंदुत्ववादी होता, शिवसेना ही हिंदुत्ववादी होती। मग सगळ्यात मोठं अडसर जो होता भाजपला सत्तेमध्ये येण्यासाठी ते शिवसेना आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह होतं। मग ती शिवसेना फोडण्यात आली आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देत स्वतःजवळ ठेवण्यात आलं, कारण ते सगळ्यात मोठी अडचण होती। गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांना धनुष्यबाण बटन दाबण्याची सवय होती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारी ही जनता होती आणि म्हणून हे सगळं करण्यात आलं। दुसऱ्या बाजूला यांनीही पोट भरणार नाही हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला, अजित पवारांना सोबत घेण्यात आलं।
ज्या पवार कुटुंबियांवरती वर्षानुवर्षे भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत आली आहे, ज्या पवार कुटुंबियांना नेहमी पाण्यामध्ये भाजप बघत आलेली आहे, ज्या पवारांबद्दल राष्ट्रीय नेतृत्वाला प्रचंड राग आहे भाजपच्या, त्या पवारांना सुद्धा सोबत घेण्यात आलं. आणि हे सगळं कशासाठी केलं तर फक्त स्वबळावरती सत्ता मिळवण्यासाठी. आणि हे राष्ट्रीय नेतृत्वाच्या परवानगीने, राष्ट्रीय नेतृत्वाच्या इच्छेने आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानेच हे सगळं घडलेलं होतं. म्हणून फडणवीसांना भाजप बळ देत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र हा औद्योगिक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा विचारवंतांचा, साधू संतांचा आणि समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता असणं भाजपला अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर आता आपल्याला या राज्यामध्ये सत्ता मिळवायची असेल तर स्वबळावरती येण्याच्या नादामध्ये आपण जो काही विचका इथं करून ठेवलाय, आता हा विचका सावरण्यासाठी भाजपला एक विश्वासू चेहरा हवाय, एक आश्वासक चेहरा हवाय. आणि भाजपच्या नेचरनुसार, भाजपच्या स्वभावानुसार एक आक्रमक चेहरा भाजपला हवा आहे. आणि सध्या तरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी इतका प्रामाणिक चेहरा, भाजपसाठीचा प्रामाणिक चेहरा, समाजासाठी जनतेसाठीचा विषय सोडून द्या, भाजपसाठीचा प्रामाणिक चेहरा फडणवीसांव्यतिरिक्त कोणी नाही आहे. एक आश्वासक चेहरा म्हणून ते फडणवीसांकडे बघताय. आणि एक ॲग्रेशन फडणवीसांमध्ये असल्यामुळे, एक आक्रमकता फडणवीसांकडे असल्यामुळे भाजपच्या स्वभावाला साजेसं ते आहे. आणि म्हणून फडणवीसांना बळ दिल्या जात आहे. हे दुसरं कारण झालं. एक, स्वबळावरती सत्ता हवी होती म्हणून. आणि दोन, आता सध्या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक, आश्वासक, ॲग्रेसिव्ह, आक्रमक चेहरा भाजपकडे दुसरा नाही राहिला. म्हणून फडणवीसांशिवाय त्यांना आता पर्याय नाही आहे. खरं तर भाजप चांगल्या चांगल्या नेत्यांची नाही झाली, त्यामुळे फडणवीसांची होईल असं काही नाही आहे. भाजप हा वैचारिक पक्ष आहे, एक मोटिव्ह डोक्यामध्ये घेऊन चाललेला पक्ष आहे. त्यांना या भारतामध्ये कुठली तरी एक विचारसरणी, एक गोष्ट रुजवायची आहे आणि ते त्याच्यासाठी डेडिकेटेड लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी करायच्या आहे. मग त्याचं किंमत कुठली असेल तर ते मोजायला तयार आहेत. आणि त्यामुळे हे सगळं चालू आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, फडणवीसांना ताकद देण्याचं कारण. त्याचं कारण हे आहे की जर महाराष्ट्राची सत्ता जर यावेळेस जर गेली तर येणाऱ्या काळातली लोकसभा भाजपला अजून जड जाणार आहे. भाजपच्या विरोधामध्ये सगळ्या भारतभर वातावरण तापलं. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. भाजपच्या विरुद्ध एक वैचारिक युद्ध पुकारलं गेलं. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यानंतर भारतभर भाजप विरोधी वातावरण तयार झालं. अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर भारतभर भाजपची नाचक्की झाली. आणि त्याच्यामुळे भाजपला महाराष्ट्र हे केंद्र वाटतं, त्यांची सत्ता हलवणार. खरं तर दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे गाणं अत्यंत खरं ठरतं या गोष्टीतही. कारण दिल्लीमध्ये जर कोणाला शांततेत जर राज्य करायचं असेल तर त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवल्या जाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि तो महाराष्ट्र भाजपच्या विरोधात असणं, भाजपच्या बाजूनी नसणं, भाजपची इथे ताकद नसतं, भाजपची इथे सत्ता नसणं हे भाजपला प्रचंड महागात पडू शकतं पुढच्या निवडणुकीपर्यंत. आणि म्हणून त्यांना इथे भाजप आणायचा आहे. जर महाराष्ट्रामध्ये जर भाजपची सत्ता, भाजपची विचारसरणी आणि भाजपचे विचार जर पेरले गेले तर भारतभर ते पसरवणं भाजपला सोपं जाणार आहे. त्या विचारांचा प्रसार करणं हे भाजपला सोपं जाणार आहे. आणि म्हणून भाजपला महाराष्ट्र हवा आहे. आणि महाराष्ट्र जर हवा असेल तर सध्याचा चेहरा हा फडणवीस आहे. आणि म्हणून भाजप देवेंद्र फडणवीसांना बळ देत आहे. कित्येकदा लोकांना प्रश्न पडतो की अरे यार, हे चाललंय काय, भाजपला कळत कसं नाही आहे की फडणवीसांमुळे या सगळ्या गोष्टी घडताय. कित्येक भाजपचे कार्यकर्ते सुद्धा बोलून दाखवतात, भाजपचे नेते सुद्धा बोलून दाखवतात की यार काय भानगड आहे, हे यांच्या विरोधात का नाही. देवेंद्र फडणवीस असे इतके लाडके का आहे भाजपचे,
देवेंद्र फडणवीसांना का कोणी धक्का लावू शकत नाही? तर हे 3 कारण महत्त्वाचे होते. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण चौथं, ते म्हणजे संघाचं पाठबळ फडणवीसांना आहे. खरं तर कुठेतरी मोदी आणि शहा यांच्याबद्दल RSSनी वारंवार नाराजगी बोलून दाखवलेली आहे. फडणवीस हे स्वतः नागपूरचे आहे, संघाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये आहे आणि त्यामुळे संघाचं आणि फडणवीसांचं एक घनिष्ठ नातं आहे आणि हे नातं जर टिकवायचं असेल तर भाजपला फडणवीसांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर एकूण ह्या 4 कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये भाजप पाठबळ देते. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक आणि महत्त्वाचा जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर शेवटच्या माणसापर्यंत जरूर करा. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दररोज संध्याकाळी आम्ही लाईव्ह येत असतो आपल्या भेटीला. आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. आणि आपलं प्रेम, आपण दिलेला आम्हाला पाठिंबा हा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. आपण गोष्ट छोटी डोंगरा एवढीला अत्यंत कमी कालावधीमध्ये जे डोक्यावर घेतलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर भेटूया संध्याकाळच्या लाईव्हमध्ये. धन्यवाद.